नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 2 मार्च 2026, वार आहे सोमवार। तर आज आलेली आहे होळी, जिलाच आपण हुताशनी पौर्णिमा असे देखील म्हणत असतो। अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा आणि प्रभावी असा हा आजचा दिवस आहे। तर प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख, संकट, त्रास, अडचणी कमी होऊ दे, आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे, जी काही साडेसाती आहे, तर ती कमी होऊ दे अशी प्रत्येकाने संध्याकाळी होलिकेला प्रार्थना करायची असते आणि प्रत्येकाला सुख समाधान प्रत्येकाच्या घरामध्ये नांदू दे। तर आज होळी आहे आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा दिवस आहे। तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घराबाहेर ही एक वस्तू फेकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी कायमची बाहेर जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। तर ती कोणती वस्तू आपल्याला आपल्या घराबाहेर फेकायची आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, संध्याकाळी दिवाबत्ती करण्याआधी आपण घर झाडत असतो आणि त्यानंतर आपण दिवाबत्ती करत असतो, नैवेद्य घेऊन जातो। तर जेव्हा आपण संध्याकाळी घर झाडत असतो तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर घरामध्ये आपण झाडू मारल्यानंतर जो काही कचरा निघतो, तर त्यामध्ये आपल्या केस असतात, कागद असतात, प्लॅस्टिक असतं, तर अशा अनेक वस्तू असतात। तर त्या सर्व आपल्याला बाजूला घ्यायच्या आहेत, बाजूला काढायची आहे आणि जी काही धूळ असते तर ती आपल्याला बाजूला काढायची आहे। झाडताना जो घराचा शेवटचा भाग आहे तर तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला झाडत यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर सर्व कचरा एका ठिकाणी जमा करायचा आहे आणि त्यामधून जे कागद असतील, केस असेल, इतर काही वस्तू असतील तर त्या बाजूला काढायच्या आहे आणि जी खाली धूळ उरते तर ती धूळ आपल्याला एका ठिकाणी जमा करायची आहे आणि ती एका कागदामध्ये आपल्याला घ्यायची आहे। त्या धुळेवर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्याची पुडी बांधायची आहे आणि ती आपल्याला घराच्या बाहेर ठेवायची आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपण होळीची पूजा करायला जाऊ तेव्हा ती सोबत घेऊन जायची आहे आणि ती होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायची आहे। तर हे का करावे, तर बघा, होळीमध्ये आपण आपल्या ज्या काही वाईट गोष्टी असतात तर त्या वाईट गोष्टींचा आपण त्याग करत असतो। सर्व नकारात्मकता, दुःख, संकट सर्वांची आपण होळी करत असतो होळीच्या दिवशी। पण आपल्या घरामध्ये माणसाने लावलेले दोष आहे, अलक्ष्मी घरामध्ये असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही आणि अलक्ष्मी घरामध्ये का येते, तर घरामध्ये खूप कटकट भांडणं चालू असतात। तर अशा वेळी घरातील जी लक्ष्मी आहे तर ती बाहेर जाते आणि अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते। मग आपल्याला काय करायचं आहे, तर अलक्ष्मीला घराबाहेर काढायचे असते। मग तिला पण हळदी कुंकू लावूनच आपल्याला कागदामध्ये गुंडाळून बाहेर, म्हणजेच घरातील जी काही धूळ असते तर ती आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे तर ती आपल्याला घराबाहेर काढायची आहे। तर जी धूळ असेल तर ती धूळ आपल्याला घराबाहेर एका पुडीमध्ये बांधून घराबाहेर ठेवायची आहे आणि होळीची पूजा करायला जाल तर तेव्हा ती पुडी आपल्याला घेऊन जायची आहे आणि ती पुडी आपल्याला होलिकेमध्ये टाकायची आहे। त्यासोबतच जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हा घंटानाद आपण करतो। तर का करतो, तर बघा, घंटानाद केल्याने अलक्ष्मीला घंटानाद हा आवडत नाही आणि ती घराबाहेर जाते। त्यामुळे देवपूजा केल्यानंतर घंटानाद हा करावाच। रोज सकाळ संध्याकाळ आपण जेव्हा देवपूजा करतो, देवपूजा झाल्यानंतर घंटानाद हा आवर्जून करावा। तर हे सर्व झालं की दिवाबत्ती लावून संपूर्ण घरामध्ये घंटानाद करायचा असतो। खरं तर वास्तुदोष असतात, तर काही माणसानेच लावलेले दोष असतात। घरामध्ये वाईट अपशब्द बोलणे, मोठ्यांचा अनादर करणे, कटकट करणे, भांडणं करणे आणि यामुळे हे दोष आपल्याला लागत असतात। त्यामुळे घराबाहेर लक्ष्मी ही जाते आणि अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते। त्यामुळे होळीचा दिवस हा वाईट गोष्टींचा त्याग, दहन करण्याचा दिवस असल्यामुळे संध्याकाळी आपल्याला घरामध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी आणि अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर गाईच्या शुद्ध तुपाचा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण घरातून बाहेर जाताना आपली डावी बाजू आणि बाहेरून घरामध्ये येताना आपली उजवी बाजू, या बाजूला आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे। दिव्याच्या खाली आपल्याला एखादी प्लेट ठेवायची आहे किंवा फुलं ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, नमस्कार करायचा आहे, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि घरामध्ये भांडण, कटकट होणार नाही याची देखील आपल्याला या दिवशी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल आणि अलक्ष्मी आपल्या घरातून कायमचा काढता पाय घेईल।
तर या गोष्टींची आपल्याला काळजी आजच्या दिवशी घ्यायची आहे.